हाय फ्रेंड्स, टी टाईमला काहीतरी स्नॅक्स खावं वाटतं आणि मी आज तुम्हाला झटपट असंच एक स्नॅक्स तयार करून दाखवणार आहे. सुशला म्हणतात त्याला कर्नाटकमध्ये, किंवा सुशिला पण म्हणतात. 2 मोठे बाऊल मी हे भडंग मुरमुरे घेतले आहे, धुवून घ्यायचे आणि चाळणीवर त्याचं पाणी गळू द्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, थोडंसं जिरं घ्यायचं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आवडेल तेवढी तिखटानुसार तुम्हाला आवडेल तेवढी मिरची टाकायची आहे आणि शेंगदाणे टाकायचे आहे. छान परतून घेऊया त्याला. 2 मोठे बाऊल मी मुरमुरे घेतलेले आहे, तर मी इथे 1 मोठा कांदा घेतलेला आहे मीडियम चिरून. तुमच्या आवडीनुसार कांद्याचं प्रमाण करू शकता बरं. त्यानंतर आता थोडी हळद घालते आहे मी आणि छान असं आता होऊ देऊया. आता कांदा थोडासा झाला ना की त्यामध्ये मोठा चिरलेला टोमॅटो मीडियम साईज चिरला आहे मी तो आणि टाकून घेऊया. मीठ टाकायचं आहे, थोडं मीठ व्यवस्थित याच्यानुसारच टाकायचं आहे कारण आपले मुरमुरे तसेच सॉल्टी असतात. 1 मोठा चमचा डाळवा घेतला आहे चिवड्याचा आणि त्याची अशी पावडर करून घेतली आहे. बाइंडिंगसाठी ही पावडर टाकायची आणि छान खमंग लागते, तर ही जरूर टाकायची आहे. आणि ह्या धुतलेले मुरमुरे आहेत आपले, पाणीत सगळं निथळलेलं आहे आणि आता हे टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित. आता याला परतून घ्यायचं आहे, छान एकत्र करून घ्यायचं आहे. हा छान कलर आला आहे आणि थोडीशी पिठी साखर टाकायची 1 चमचा चवीसाठी. लिंबाचा रसही टाकायचा आहे. नसेल आवडत तर जेव्हा प्लेटमध्ये घ्याल तेव्हा लिंबू पिळून घ्याल. असं इतका छान लागतं ना. आणि वरून कोथिंबीर गार्निशिंगला घ्या. छान सोप्पा तयार पदार्थ करून पहा. बाय.